आणि गोव्यात एंट्री केली आणि पाऊस चालू झालेला आहे. हे बघा फुल सीन. गोव्यात एंट्री केली आणि पाऊस चालू झालेला आहे आपला. नमस्कार मंडळी, कशा आहात? तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर जसं तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलं असेल, आज आपण निघतोय बाय रोड गोवा. खूप टाईमपासून हा प्लॅन चाललेला आणि फायनली आज आम्ही निघतोय. तर आत्ता मी 2-3 दिवस मी ॲक्च्युली ब्लॉग पण टाकत नव्हतो, कारण आज गोव्याला निघाल्यावर कंटिन्यू गोव्याचे ब्लॉग चालू येणार आहेत. तर आता निघतोय मी जिमला. तर फटाफट जिमला वर्कआउट करू. अजून मला बॅग पण भरायची आहे, बॅग पण नाही भरली. आणि रात्री आम्ही निघणार आहे 10-10:30च्या आसपास. तर वर्कआउट करू फटाफट, बॅग बिग भरू. चला जिममध्ये पोचू. आपला हा वर्कआउट झालेला आहे आणि आता वाजलेत 8 आणि 10 वाजता निघायचं आहे. आणि अजून माझी बॅग पॅक झालेली नाही आहे, काहीच तयारी नाही झाली. तर पटापट घरी पोचू, बॅग बिग भरू आणि निघू. चला. तर इथे मला हर्षदा बॅग भरायला हेल्प करते आणि तिने एवढ्या छोट्याशा बॅगेत पण बघा किती व्यवस्थित तिने सगळे कपडे लावले. आणि हेच जर मी भरायला भेटलं असतं तर मी कोंबाकोंबी केली असती घाई आणि माझे धड सगळे कपडे पण आले नसते. पण तिने व्यवस्थित सगळे कपडे एकदम लावून अरेंज करून प्रॉपर तिने माझी बॅग भरून दिली. तर आता आपण गोव्याला चाललो तर आपलं दिवसभर नुसतं बाहेरचंच खाणं होईल. तर आता जरा मस्त आपलं घरचं जेवण घेऊ पहिले. फायनली गोव्याला आम्ही निघत आहे. बॅगा बघा आमच्या. फायनली व्हॉट्सअप ग्रुप मध्ये बाहेर आला आम्ही. ओ नेल्स एकदम नेल. चला बॅगा टाकायला. आता आम्ही गाडीला थोडं कूल करतोय. चलो आम्ही निघालेलो आहे गाईस. गणपती बाप्पा चलो. खालापूरला 12:30 वाजलेत आणि एक कॉफी ब्रेक घेतलाय. ते इथे कॉफी ऑर्डर करतायत. खूप दिवसाने अशी रोड ट्रिपने निघालो आहे, तर मजा येते. बघू आता. मला वाटतं आम्ही सकाळी 11पर्यंत पोचू, 10-11पर्यंत गोव्याला पोचू. आता एकदम आरामात आम्ही फील घेत चाललो आहे. स्टॉप घेत पोचू आम्ही. आता जरा एक कॉफी ब्रेक घेऊ. 30 वर्षाचे घोडे आणि आम्ही काय करतोय बघा. कॉफी आलेल्या आहेत आमच्या. ही पूजा, ही अभि आणि आपलं काय, आम्ही पिणारे बाहेर गुळाचा चहा पिणारे आम्ही. इंद्रायणी. आमचं बजेट कमी आहे. हे रिच लोक आहेत, देत आहेत आम्हाला. ह्यांच्यातलीच पितं. मस्तच आहे. निघालोय आता आम्ही स्टारबक्समधनं बाहेर. आणि मी आता माझ्या गरीबाचं काहीतरी शोधतो. इंद्रायणी चहा. इकडे मी चहा पितो मस्त. हे काय खायला घ्यायचंय का? तर चटरपटर घेऊ. चला चिप्स वगैरे काहीतरी गाडीत टाइमपास बघू काय खायला.
होता जो कनेक्टिंग रोड म्हणून त्याला मिसिंग लिंक बोलतात. एवढा टाइम मिस होता तो. आता आम्ही पोचलोय मिसिंग लिंकला आणि त्याची आम्हाला स्टोरी पण कळाली कारण तो मिसिंग होता. स्टारबक आणि मिसिंग लिंक. कोणाचे तरी नजर लागले. काय झालं सांडवलं पाऊस सांडवलं तू आणखी नाही नशीब आहे ना त्याच्यात काय राहिलीच नव्हती. हाच आधी आणि हे मी हेल्दी चिप्स घेतले ते. चहा प्यायचा होता. हो मला चहा प्यायचा आणि आता होता म्हणे स्टारबक आणि पण बोललो काहीतरी लाईफ मध्ये ट्राय केलं पाहिजे ना आपण. मग जरा आम्ही पियालो आणि आम्ही हेल्दी चिप्स पण घेतलेत. हे मस्त आहे तुम्ही ट्राय करा. पेड प्रमोशन नाहीये. कसं आहे तुला पेटायचं. हा मग आमचा मिसिंग लिंक जायला आहे तर वा कनेक्टिंग लिंक मध्ये आपलं स्वागत आहे. अरे एकदम कडक वाटतंय फुल एकदम लाइटिंग हो एक नंबर. स्लोप आहे असा वरतून येताना. धरती से मिला दे मुझको. लोणावळा पूजेच्या हिशोबाने आपण लोणावळ्याला पोहोचलो. आपण 10 वाजल्या निघालं 3 वाजेपर्यंत आपण लोणावळ्यालाच पोहोचलो. चायला साताराला पोहोचू आता आपण. झोपतो पूजा होत आता अर्ध्या तासाने आपण लोणावळा डायरेक्ट गोवा. ही बाई लालपरी पण आपल्या सोबतच आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता वाजले माहिती नाही 5:38 आणि आम्ही पोहोचलेलो आहे. कुठे पोहोचलो आपण? कोल्हापूर. कोल्हापूरला पोहोचलेलो आहे. अरे यार तू झोप. ही बघ आता हिला वाटतं आपण बदलापूरला पोहोचलो. वेगळेच नशे केलेत तिने. गुड मॉर्निंग गाईस. फायनली आम्ही पोहोचलोय कर्नाटकला. कर्नाटकची बॉर्डर. आणि बघा इथे सकाळ पण झाले चंद्र पण दिसतोय आणि मस्त क्लायमेट झालंय. अजून 4 तास ना अजून 3 तासाने आम्ही डायरेक्ट गोवा. इथे मस्त आम्ही पोहे घेतलेत. मस्त लागतात नरम नरम गरम गरम. थँक्यू. लिंबू मारू पडा. मवाली अक्कू का ग असं? समजत नाहीये मी खाऊ कसं नक्की. ही पूजा आहे आणि ही अक्कू आहे. खाऊन मोकळी झाली पण हे विचार करते कसं खाऊ मी कसं खाऊ. बसून खाऊ की उठून खाऊ. शेवटी खाल्लं बाबा खाल्लं. ब्लॅक पूजा व्हाईट अक्कू. अक्कूचे व्हाईट ब्राऊन अक्कू व्हाईट ब्राऊन ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. एकच बिस्किट खाऊन झालंय. 8 बिस्किट खाऊन झाले. बरोबर नवरात देतोय. चला बाय. आम्हाला जायचंय गोव्याला. येता काय कुट्टू बाय. अरे आपण आला. तू कोण आहे? तो कोण आला नवीन? कशी पटली? इवा हो नवीन प्राजू आली. प्राजू इवा तू. प्राजू ही सेम प्राजूवर कच दिसते. प्राजूला बिस्किट आवडत. प्राजूला बिस्किट दिलंय. ती मवाली अक्कू आणि गुनी पूजा बघा हे काय बोचा करून का खाते. गावाला आल्यासारखे म्हणजे बघितलंय. पाणी आहे ना गाडीत. किती मोठा दिसतोय तो. सुंदर. बाय बाय अक्कू. पूजा कुठे गेली? ती बघ तिच्याच दुनियेत असते. बरोबर आहे सेम पूजा आहे. बाय पूजा. बरोबर आहे. प्राजू घाबरली. Oh yeah, 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 oh yeah. Hey
there was you drinking. 2 shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This life that we're living ain't never gonna. एक नंबर. भाई इथल्या लोकांना काय यार, पूर्ण पावसाळा असं वातावरण. हे बघा फुल धुकं, काही दिसत नाहीये पुढचं. स्वर्गच स्वर्ग. आता आम्ही पोचतोय आंबोली घाटात. गाईज आता आम्ही पोचलोय आंबोली घाटात. आणि हे बघा व्ह्यू. हे मंदिर आहे इथे मस्त. आणि इथे बघा फुल धुकं पडलंय. गाईज फुल लॉन, कोण नाही इकडे. हे बघा मस्त हवा सुटली, एक नंबर. अशा ठिकाणी येऊन काही नॉनसेन्स लोक कचरा करतात. कृपया गाईज जर तुम्ही अशा छान ठिकाणी येत असाल तर कचरा करू नका. बाकी स्पॉट एक नंबर आहे. मस्त मंदिर आहे इकडे. आणि इथे हे मला वाटतं राखणदारचं मंदिर आहे. आणि इथे खायचे स्टॉल आहेत मस्त. क्लायमेट बघा तुम्ही. अशा क्लायमेटमध्ये मस्त खायची मजा. आणि इथे आम्ही मस्त गरम गरम कांदा भजी चा बेत ठरला आता खाणार आहे मस्त. हातात द्या काका. या सुंदर फ्राय करून हातामध्ये. या सुंदर क्लायमेट मध्ये सुंदर कसं वाटतंय तुम्हाला? या क्लायमेट मध्ये खूप छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय पोटात दुखून? मका खायचंय का? जा मग खा. ही बेडकं निघालेत, मुंबईतली बेडकं बाहेर आलेत पाऊस बघायला. भजी आली भजी. आणि ही चहा मस्त या क्लायमेट मध्ये प्यायची मजाच वेगळी. बघू कशी आहे. हा सुंदर चहा. चहा सुंदर नसतो, टेस्टी असतो. टेस्टी चहा. आणि ही कांदा भजी. कांदा भजी खाऊन बघू एक. नाही 4-5 दिवस आता आपण प्रोटीन बिटीनचा एवढा विचार नाही करणार आहे. थोडं आल्यास तर ते 2-3 शब्द बोल ना. आता एकदम आपण मस्त कांदा भाजी वगैरे फुल खायचा. प्रोटीन बिटीनचा एवढा विचार नाही करायचा. आणि थोडं कोकणी बोलायचा पण प्रयत्न करू. लय मजा आली. मस्त वाटतं इकडे. तिथून जायचं मन नाही करत आहे. हे बघा माझी आंबोली. माझी आंबोली. पण गाड्या येतात डेंजर. पण चला आता आपल्याला गोव्याला पण पोचायचं आहे. अजून इथून 2 तास आहे गोवा. तर पटापट गोव्याला पोचू आणि बघू तिथे काय क्लायमेट आहे. चला. आणि गोव्यात एंट्री केली आणि पाऊस चालू झालेला आहे. हे बघा फुल सीन. गोव्यात एंट्री केली आणि पाऊस चालू झालेला आहे आपला. फुल मजा आता. फायनली आम्ही गोव्याला पोचलो आहे. आणि आमचं ॲक्च्युली आता वाजलेत 12 पण नाही. किती वाजलेत? 10 वाजलेत सॉरी. आणि आमचं चेक इन आहे 12चा. तर आमच्याकडे 2 तास आहेत.
तर विचार केला काहीतरी खाऊ आपण, ब्रेकफास्ट वगैरे करू. तर आम्ही इकडे आता आलो वॅगेटरला, मँगो ट्री इकडे. आणि पहिलेच कस्टमर आम्ही वाटतं. तर चला यांची ओपनिंग करू आज. कसं वाटतंय गर्ल्स तुम्हाला गोव्याला येऊन? अजून आम्हाला वाईब नाही आली. अजून तुम्हाला वाईब नाही आले? आता थांबा, यांना आपण वाईब देऊ जरा. आम्ही फर्स्टच कस्टमर आहे असं वाटतंय. चला भूक पण लागले भरपूर, काहीतरी खाऊन घेऊ मस्त. आता आपला ब्रेकफास्ट आलेला आहे. हे ब्रेड ऑमलेट आणि हे नॉर्मल ऑमलेट. जरा थोडं प्रोटीन खाऊ आणि वाईब बघा एकदम त्यांची, म्हणजे ती वाली गाणी लागलेत एकदम. हिप्पी सॉंग्स आहेत, हिप्पी सॉंग्स. आणि हा ब्रेकफास्ट. तर चला आता ब्रेकफास्ट करू, खूप भूक लागली. आणि हे आता दुसरं आलेलं आहे आपलं चिकन सँडविच विथ सम ब्रेड्स अँड ऑमलेट. फटाफट खाऊ. जाम पण आहे. आणि इथे आता मग आम्ही मागवलेला आहे पास्ता. आज आमचा ब्रेकफास्ट जरा वेगळ्याच पद्धतीचा चालू आहे. सगळे इटालियन पिझ्झा पास्ता हे सगळं चालू आहे. तर चला खाऊन घेऊ. तर फायनली आपला ब्रेकफास्ट वगैरे सगळा मस्त झालेला आहे. आणि आता आम्ही पोचलो आहे आपल्या प्रॉपर्टीवर, एअरबीएनबीवर. तर चला तुम्हाला दाखवतो की आपला एअरबीएनबी कसा आहे. हे आपलं एंट्रन्स आहे. हा बघा आपला हॉल. आणि या हॉलची ही बाल्कनी. जस्ट हे बघा मस्त बसायला फुल सोय. आणि खाली मस्त पूल प्रॉपर्टी. आणि हे पूल. आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी एकदम इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट इथे आहे आतमध्ये. ती आहे जिम. एक नंबर काम झालं आहे आपलं. तर आता आपण जरा रेस्ट करून 5 वाजता जिमला जाऊ. आणि जिम नंतर डायरेक्ट या पूलमध्ये उड्या. चला तुम्हाला बाकीचे रूम्स दाखवतो. तर हा आपला हॉल. आणि हे आपलं किचन. किचनमध्ये मस्त फुल मायक्रोवेव्ह, टोस्टर, इंडक्शन, कॉफी मशीन सगळं आहे. ओ भाई वॉशिंग मशीन पण आहे. आणि ही किचनची बाल्कनी. मस्त हवा सुटली. एक नंबर. चला तर तुम्हाला मी बेडरूम दाखवतो. रूम एकदम एस्थेटिक आहे. हा आहे फर्स्ट बेडरूम. वॉशरूम आपण बघू कसं. वॉशरूममध्ये कोणतरी गेलं. तुम्हाला बाल्कनी दाखवतो. अरे बघा ना. हे बघा ही फर्स्ट रूमची बाल्कनी. मस्त हवा सुटले. सुकून. आता थोडंसं गरम आहे. संध्याकाळी पाऊस पडला तर भारी क्लायमेट होईल. तुम्हाला दुसरा मेन रूम दाखवतो जो मी हडप केलाय. हा दुसरा रूम. वॉशरूम दाखवतो. नाईस. फॅन लावलाय फुल वॉशरूम मध्ये. आणि हा रूम मी का निवडलाय कारण या रूम मध्ये आहे झोपाळा. एक नंबर. पब्लिक फुल पूलमध्ये उन्हात खेळते. तर आपण संध्याकाळी जाऊ. तर हा आहे आपला क्यूट
2 BHK अपार्टमेंट. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा. मी तुम्हाला याचं एक्झॅक्ट लोकेशन शेअर करेन. तर आजचा ब्लॉग मी ते एंड करतोय. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. फर्स्ट टाइम मी बाय रोड गोव्याने आलो. मस्त एक्सपिरियन्स होता. ब्लॉग थोडा मोठा झाला पण मला स्टार्टिंगपासून दाखवायचं होतं कशी आमची जर्नी झाली. ब्लॉग आता मी इथे एंड करत आहे आणि आता थोडे रेस्ट करून संध्याकाळी तुम्हाला भेटू आणि ॲक्च्युअल गोवा आता संध्याकाळी चालू होईल. असेच माझे ब्लॉग बघण्यासाठी, पुढचे गोवाचे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे संध्याकाळी. बाय.